नमस्कार, मी वैभव परब, एबीपी माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे मराठा समाजाला आज काय मिळणार यावर आज मुख्यमंत्री रिप्लाय देणार आहेत। त्यामुळे त्यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत दोन्ही शिवसेनेचे आमदार आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आज मुख्यमंत्री काय बोलू शकतात आणि या सर्वांच्या अपेक्षा काय आहेत। सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत अजयजी चौधरी साहेब, तुम्हाला दांडगा अनुभव आहे सभागृहाचा। सध्याचं जे वातावरण राज्यातलं बघताय, मनोज जरांगे पाटलांचं अल्टिमेटम आहे, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका काय असू शकते? आपल्याला साऱ्यांना माहित आहे की आमच्या पक्षाची भूमिका, आम्ही मराठा आरक्षणाला समर्थन दिलेलं आहे आणि हे समर्थन देताना मराठा समाजाची जी सद्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, ती संपूर्ण सभागृहाने मांडलेली आहे सभागृहामध्ये। आणि मराठा समाजाचा तो हक्क आहे आरक्षणाचा आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। परंतु हे आरक्षण देताना आमची भावना आहे पक्षाची, तीच भावना मराठा समाजाची देखील आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकारने न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण घोषित करावं। आता झालं ते भरपूर झालं, यापुढे मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। जे करायचं आहे तुम्हाला, पण टिकाऊ असं आरक्षण सरकारने जाहीर करावं। आम्ही समर्थन करू पक्षाच्या वतीने त्याचं, कारण आम्हाला देखील मराठा समाजाला आरक्षण हवं आहे। कारण माझ्या इथे देखील फार मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, परंतु हा मराठा समाज अत्यंत सहनशीलतेने, अत्यंत संयमाने हे आंदोलन चालवतोय, म्हणून मराठा समाजाला। माझा प्रश्न आहे की हे मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली ते आरक्षण देतील का? हे आता जर तर असं कोणालाच करता येणार नाही, कारण आतापर्यंत जरांगे पाटलांना अनेकां मंत्री भेटले, मुख्यमंत्री जाऊन भेटले, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्या छत्रपतींची शपथ घेतली। छत्रपतींची शपथ घेणं एवढं सोपं नसते, त्यामुळे छत्रपतींच्या शपथेला निदान जागून मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावाच लागेल। बरोबर, शक्य आहे आज होईल? आजच्या सभागृहातला सगळ्यात महत्त्वाचा मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय जो असणार आहे, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीची ठोस भूमिका जाहीर करण्याबद्दल सरकार निश्चितपणे चांगला निर्णय घेईल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर ज्या ज्या सूचनाने, ज्या ज्या सभागृहानं सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकमतानं जे मांडलेलं आहे की मराठा समाजाला आर्थिक स्तरावरती उंचावण्यासाठी ज्या ज्या भूमिका घेणं गरजेचं आहे, त्या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांच्या रिप्लायमधून अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाला आश्वस्त केले जाईल एवढी खात्री मला वाटते। भाजपचे देखील आमदार आहेत, आज सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण। हो, तसं तर सरकारची भूमिका वेळोवेळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहे की सरकार निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी खूप पूर्वी आता पावले उचललेली आहेत आणि मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये हा निर्णय आलेला आहे आणि आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये या सर्वच गोष्टी स्पष्ट होतील आरक्षणाबद्दल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी काही विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे का, किंवा आज जो काही म्हणजे रिप्लाय होईल त्यानंतर काही लोकसभा राज्यसभेमध्ये देखील रिप्लाय दिला जाईल का? म्हणजे अशा प्रकारचं आरक्षण नेमकं काय होऊ शकतं ना? आज सरकारची भूमिका काय आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे, हे एकदा जाहीर होऊ दे। त्याच्यावरती आत्ताच बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही। परंतु ही भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याचं भूमिका जर सरकारने जाहीर केली, आरक्षण दिलं, नुसती भूमिका नको आहे, तर त्याचं आम्ही समर्थन करू। आणि नाही दिलं तर मराठा समाजाच्या सोबत आम्ही आहोतच, रस्त्यावर उतरणार। तो पक्ष निर्णय घेईल, आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील, परंतु आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा आग्रह भूमिका आमची शिवसेना पक्षाची। आंबेडकर साहेब, ह्या परिणामाला तुम्ही तयार आहात का जर नाही मिळालं तर? प्रश्न असा आहे की सगळ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुखांनी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं 2 वेळेला ऑर्डिनन्स पासून ते GR पर्यंत सगळ्याच पक्षांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। आरक्षणाला कधीच सभागृहानं विरोध केला नाही, कुठल्याही आमदार, खासदार अथवा पार्टीनं विरोध केला नाही। फक्त प्रश्न असा आहे की आरक्षण दिल्यानंतर कोर्टात जाण्याची जी काय अलीकडच्या काळात फक्त मराठा आरक्षणापुरती जी काय भूमिका झाली, त्यामुळे हे आरक्षण रखडले। पण त्यावर सुद्धा मार्ग काढणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाला आरक्षण देणं, याबद्दल मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय सगळे सभागृह निश्चितपणे आजच्या रिप्लायमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय देतील। विरोधकांचं असं म्हणणं की केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय हे होऊच शकत नाही, मग आपण कसं करणार? नाही, मला वाटत नाही सदस्थितीमध्ये आपल्याला नक्की केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज आहे का हे आज सांगता येईल।
परंतु एवढं मात्र निश्चित आहे की जी काही पावले उचलायची आहेत, मग ते केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत असो किंवा कुठला अध्यादेश असो, जो काही निर्णय यासाठी घ्यावा लागणार आहे महत्वाचा, तो निश्चितच सरकार घेईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते 3 वेगवेगळ्या पक्षाचे आमदार, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या सगळ्यांमध्ये एकमत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.